मी बाळू विठोबा श्रीराम, निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक. साधारणपणे ह्या महिन्यात वीज महावितरण कंपनीकडून मला जे बिल आलं ते 21,720 रुपये एवढं प्रचंड आलेलं आहे. वास्तविक पाहता मी 5 किलोवॅटचं सोलर पॅनल बसवलेलं आहे. ते मागच्या वर्षी एप्रिल 2025 पासून मी बसवलेलं आहे. मागच्या महिन्यातही मला बिल आलं ते 1,080 रुपये आलं. ते मी पेड केलं की येऊ शकतं, उन्हाळ्याचे दिवस आहे. पण ह्यावेळेस तर सगळ्या मर्यादा पार करून 21,720 रुपयाचं बिल मला त्यांनी दिलेलं आहे. या बाबतीत मी माझा प्रतिनिधी पाठवला असता तुमचं वीज बिल बरोबर आहे. माझं जनरेट झालेली सौर ऊर्जेचं जे युनिट आहे ते 775 युनिट आहे. पण मात्र मायनस करताना त्यांनी 229 मायनस केलेलं आहे, 279 मायनस केलेलं आहे. 97 की काय असं मायनस केलं आहे त्यांनी, 297. मग हे उरलेलं बिल तुम्ही दिवसा वापरलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये काहीतरी घोटाळा करून ठेवलेला आहे. नीट व्यवस्थित उत्तरं मिळत नाही. त्यामुळे मी ऑनलाईन तक्रार त्यांच्याच याच्याकडे नोंदवलेली आहे, महावितरण कंपनीकडे. तिथून काही तोडगा निघाला तर ठीक आहे, नाही तर मग पुढे ग्राहक मंच वगैरे सगळे पर्याय माझ्यासाठी खुले आहे. पण हे प्रथमदर्शनी न पटणारं बिल आहे. आपल्या त्यातलं फारसं कळत नाही त्या बिलामधलं आलेली वीज, वापरलेली वीज, तयार झालेली वीज. तर तरी प्रथमदर्शनी खूप बिल आहे. आणि ही माझी एकटाही तक्रार नाही आहे, ही शिरपूरमध्ये अनेकांची तक्रारी आहेत. ज्यांचं साधारण एक पंखा 2-3 लाईट आहे त्यांनाही 7,000, 5,000, 8,000 असे बिलं आलेली. आणि हे एक बॉम्ब शिरपूर तालुक्यातून निश्चितपणे होणार आहे.